विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। खरं तर मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की आजचा हा दिवस आपल्या पंचायत समिती जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे। कारण आज पुणे या ठिकाणी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 च्या 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करणं आणि त्यापैकी 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करणं असा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम। कारण मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यानं एकाच वेळेस 3 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्याचा कार्यक्रम घेतला होता। आज एकाच वेळेस महाराष्ट्रातल्या 10 लाख लोकांना पहिला हप्ता देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पुणे या ठिकाणी होत आहे आणि त्यातच थेट प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रभरात संपूर्ण गावांमध्ये आज याचा कार्यक्रम होत आहे आणि त्या निमित्तानं तालुका स्तरावरही आपल्या माननीय मंत्री महोदय यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा कार्यक्रम पार पडतोय। त्या निमित्तानं खरंच सर्वांसाठी घर ही केंद्र शासनाची जी योजना आहे आज प्रत्यक्षात सत्यात उतरताना आपल्याला दिसते। त्या निमित्तानं आज या कार्यक्रमासाठी आमच्या सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो। सोबतच आपले जे उमेद अभियान आहे यामध्ये जे वेगवेगळे बचत गट काम करतात त्यांना आपण नियमितपणे आरएफ रिव्हॉल्विंग फंड असेल, सीआयएफ असेल आणि त्याच्या पुढचा टप्पा जो बँक लिंकेजचा आहे त्याचंही आपण कर्ज वाटप जे करत असतो त्याच निमित्तानं आजच्या दिवशी जवळपास 61 बचत गटांना 2,22 लाखाचं कर्ज वाटप आपल्या तालुक्यातील सर्व बँकर्सच्या मदतीनं जवळपास या ठिकाणी आपली एचडीएफसी बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, आयसीआयसीआय बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, पीडीसीसी बँक आहे, या सर्व बँकेच्या माध्यमातून आज या ठिकाणी 2,22 लाखांचं कर्ज वाटप आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कामी सर्व सहकार्य करणारे सर्व आमचे बँकर्स, सर्व बँक मॅनेजर यांचे या ठिकाणी अतिशय आभार व्यक्त करतो। कारण बँकर्स आपण बघतोय की कर्ज मिळणं एक किचकट प्रक्रिया आहे, परंतु उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बचत गटाला आरएफ, सीआयएफ आणि त्याच्या पुढच्या लिंकेजेस मिळावा यासाठी शासन पाठपुरावा करतात। त्यानिमित्तानं बँकरचं एक चांगले सहकार्य आपल्याला होतंय। त्यामुळे आज या कामी हे कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या सर्व बँकर्स या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि माननीय मंत्री महोदय मामांच्या वतीनं मी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना एक आवाहन करू इच्छितो की आज जरी आपल्याला पहिला हप्ता मिळत असला तरी शासनाची एक भूमिका आहे की आपण तातडीनं घर पूर्ण करावं, जेणेकरून पुढचे हप्ते आणि त्या हप्त्यासोबतच घरकुलाचं मस्टर आपल्याला मिळेल आणि जास्तीत जास्त लाभ आपल्याला वेळेत घेता येईल। त्याच्यामुळं सर्व लाभार्थ्यांना एकच विनंती असेल की आपण आता पहिला हप्ता मिळाल्यानंतर आपली जागा असेल तर तातडीनं आपलं घर पूर्ण करून घ्या आणि जर जागा नसेल तर गावठाण जागा असेल, शासकीय जागा असेल त्यासाठीचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रस्ताव आपण ग्रामपंचायतकडून आम्हाला सादर करावे, आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहोत। आणि या ठिकाणी मला हेही सांगायला आनंद होतोय की ज्या आपल्या 8 गावांमध्ये शेती महामंडळाची जागा आहे त्या ठिकाणी कुठलीही विकास काम आपल्याला करता येत नव्हती, वैयक्तिक लाभार्थ्यांना जागा देता येत नव्हती। माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा यांच्याकडे मामांनी अतिशय चांगला पाठपुरावा करून त्याच्यामध्ये शासन निर्णय झाला आहे। भविष्यात त्या जागा सुद्धा आपल्याला वैयक्तिक लाभाच्या लाभार्थ्यांना आणि भविष्यात सार्वजनिक प्रयोजनासाठी सुद्धा आपल्याला देता येतील, तर त्याचा सुद्धा लाभ आपण घ्यावा। ज्या लाभार्थ्यांना जागा नाही पण जागा खरेदी करायची आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत 1 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं। त्यामुळं जागा नाही म्हणून घरकुल बांधता येणार नाही अशी अडचण आता आपल्यापुढे राहणार नाही। तर या सगळ्या योजनांचा, शासनाच्या कृती संगम योजनेचा आपण लाभ घ्यावा एवढंच आवाहन या ठिकाणी करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद। मी सगळ्यांची नावं घेतलं, सर्व बँकेचे अधिकारी, कोकाटे आबा, तूर, सगळेच सचिव, कृष्ण पाटील, विठ्ठलराव, सगळ्यांची नावं घेतलं, सगळे बँकेचे अधिकारी, आपले सीडीपीओ, आपले या महावास योजनेचे सगळे अधिकारी, पंचायत समिती सगळे अधिकारी, उपस्थित सर्व
बंधू आणि भगिनींनो, पत्रकार बंधूंनो, आज आपल्या पंचायत समितीमध्ये महिला बचत गटांना मला वाटतं मागच्या 3-4 महिन्यापूर्वी आपण 4 महिन्यापूर्वीच ना 4 महिन्यापूर्वी महिला बचत गटांचं कर्ज वाटप आपण कार्यक्रम ठेवला होता. त्यानंतर आज आपण 61 समूहांना 2,22,16,000 तुम्हाला माहिती 222 माझ्या दृष्टीनं लकी आहे आणि आज हा कर्ज वाटप आपण करत आहोत. खरंच मी सगळ्या बँकांनी वाईट वाटून घेऊ नये, तर मी बँक ऑफ महाराष्ट्राचं प्रथम सगळ्यांनी आपण टाळ्यावरून त्या बँकेचा आदेश. बँक ऑफ महाराष्ट्राचे मला वाटतं आज आपल्या समोर इथं कोण अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र खरंच इतर बँकांनी बँक ऑफ महाराष्ट्राचा कुठेतरी त्या सर्वांनी आदर्श घ्यावा बाकीच्या बँकांनी. कारण का शेवटी महिला बचत गटांचं आपल्याला महत्व सगळ्यांना कळलेलं आहे. महिला बचत गटांचं महत्व कळलेलं आहे आणि महिला भगिनींचं पण सगळ्याला महत्व कळलेलं आहे. त्यामुळं या वर्गावरती लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. बीडीओ साहेब आता प्रास्ताविक सांगत होते, शासनाच्या वतीनं निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणी असतील, महिला बचत गट असेल, गेल्या वर्षीच आपण 15,000 रुपयाचं 30,000 रुपये केलं. 15 का 10 होतं, 15चं 30 केलं. त्याचे मला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः 692 पैकी 350 समूहांना 52,50,000 रुपयाचा निधी आपण दिलेला आहे. सरकारचा उद्देश एकच आहे की या निमित्तानं महिला बचत गट स्ट्रॉंग व्हावेत, आमच्या महिला भगिनी एकत्र यावेत, आमच्या महिला भगिनींना एक चांगल्या प्रकारचे नवीन नवीन व्यवसाय सुरू करता यावेत, या निमित्तानं त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहाव्यात. आणि शेवटी एखाद्या घरातली एखाद्या संसाराची चावी जर महिला भगिनींच्या हातात असले तर त्या घरातला संसार किती चांगला चालतो याची अनेक उदाहरणं आहेत. मला तुम्हा सगळ्या बहिणींना एक विनंती करायची आहे, हे जे वाटप आहे त्या वाटपाच्या माध्यमातून आपण आपल्या बचत गटातल्या ज्या महिला गरीब आहेत, होतकरू आहेत, त्यांना जर एखादा नवीन व्यवसाय आपण करायला संधी दिली तर निश्चित प्रकारे त्या चांगल्या प्रकारचा व्यवसाय सुरू करणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी माझ्या त्या बहिणीला आपण बचत गटाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण तिला सहकार्य करा, तिला मदत करा. आणि बचत गट सुद्धा एक चांगल्या प्रकारचं बचत गटाच्या माध्यमातून आपला बचत गट कसा स्वयंभू होईल, स्ट्रॉंग होईल, या बाबतीमध्ये निश्चित आमच्या बहिणींनी सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि या कर्जाची परतफेड वेळेवर कशी करता येईल, घेतलेलं कर्ज वेळेत फेडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की निश्चित त्याचा फायदा होतो आणि आपल्याला पण आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना, एक वेगळ्या प्रकारचं आपल्यामध्ये जिद्द तयार होते. त्यामुळे निश्चित प्रकारे या बचत गटाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आज याचं आपण एक चांगलं काम काही इंदापूर तालुक्यामध्ये होत आहे. बीडीओ त्यांची सगळी टीम एक चांगलं काम करते, याचा निश्चित प्रकारे एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक आनंद आहे. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस तुमच्यासमोर आमदार म्हणून आलो, आज आलोय एक राज्याचा मंत्री म्हणून आलोय. आणि मला एक आवड आहे, मी तुम्हाला खरं सांगतो. ठीक आहे, आता जरा थोडे गडबड आहे, मला भिगवणला एक नेत्र खूप मोठा दवाखान्याचा कार्यक्रम आहे, पुण्यामध्ये सगळी टीम चाललेली आहे. त्यामुळं बहिणींनो मला एवढंच सगळ्यांना सांगायचंय की आयुष्यामध्ये एक नेहमी लक्षात ठेवा, सकारात्मक राहा आणि नकारात्मक राहू नका. सकारात्मक राहून आपल्याकडून जेवढं आपल्या बहिणींचं, आपल्या सहकार्याचा जेवढी आपल्याकडून मदत करता येईल, सहकार्य करता येईल, आपल्याला दुसऱ्याचं जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया. या बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला मी पाठीमागे सांगितलंय की आपल्याला ज्या प्रत्येक गावामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला महिला बचत गटांसाठी सेपरेट स्वतंत्र कार्यालय भविष्यामध्ये कशी निर्माण करता येईल, कशी आपल्याला बांधता येतील आणि कशा जागा उपलब्ध करून देता येईल, तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करणार आहोत.
महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगेल की आज हा कार्यक्रम होताना या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेबांच्या शुभ हस्ते महाआवास अभियानाची सुरुवात आज इथं बालेवाडीला होते. त्याचा निश्चित प्रकारे खरं तर आज इथं कार्यक्रम लग्नाचे कार्यक्रम असल्यामुळे मला त्या कार्यक्रमाला जाता आलं नाही, परंतु निश्चित प्रकारे आज या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या महाआवास अभियानाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त घरकुलं कुठल्या तालुक्याला मंजूर झाले कधी माझ्या इंदापूर तालुक्याला मंजूर झाले साधारणतः 4700 घरकुलं. आणि मग साहेबांनी सांगितलं पूर्वी जो आकडा एखाद्याला जागा नाही त्याला जागा खरेदी करायची साधारणतः शासन त्याला 1 लाख रुपये प्रति गुंठा त्याला मदत करते, त्याला सहकार्य करते. आणि आता ज्या काय आता 4700 घरकुलामध्ये ज्यांना कोणाला जागा नाही, उद्या शेती महामंडळाची जागा असेल, एखाद्या ह्याची जागा असेल, ती कशी त्या माझ्या त्या लाभार्थ्याला कशी मिळेल यासाठी सुद्धा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण प्रयत्न करून त्या लाभार्थ्याला त्या माझ्या गरीब माणसाला हक्काचं कसं घर देता येईल तो देण्याचा प्रयत्न हा आमचा शासनाच्या वतीनं निश्चित प्रकारे केला जाईल. एक आमदार, एक मंत्री तुमच्या सगळ्यांचा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.